परिवारवाद काहून किंवा मी एससी मुद्दा आहे म्हणून का? त्या सगळ्या महिला रडून राहिल्या आज तिथे एरियामध्ये जा, सगळे लोक म्हणत आहेत की हे कसं घडलं म्हणून। में जाति भेद भी दिखाया गया है। ये जो अभी ये हुआ है ना, इसमें जाति भेद देखा गया है। तो फिर जाति भेद है तो फिर भारतीय जनता पार्टी में लो ही मत ना उस जात वालों को, लो ही मत फिर किसी को। पहिले नवरा, नंतर बायको आणि नंतर मुलगी, परवा सून। मग कार्यकर्ते फक्त लेडीज का काम गोळा व्हायचं, काम करायचं, बायांच्या गाड्या बरोबर। मला जे माझ्यासोबत जो अन्याय दुसऱ्यांदा होत आहे, मला त्याचं उत्तर पाहिजे। Brought to you by Palvi Agrico। आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपचे जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांना तिकीट नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे आणि ते नाराज आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील वर्धा रोड स्थित निवासस्थानी पोहोचलेले आहे। नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी आपल्यासोबत काही नाराज भाजपचे कार्यकर्ते आहे। काय सांगाल ताई, आपलं नाव काय, कुठल्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी मागितली होती आणि काय म्हणणं आहे तुमचं? मी प्रभाग 5 उत्तर नागपूरमधून उमेदवारी मागितली होती। मी एससी महिला आहे। मी 13 वर्षापासून पक्षामध्ये काम करते। मागच्या सगळ्यात जास्त मी ॲक्टिव्ह आहे। विधानसभामध्ये 2दा मी महामंत्री राहिलेली आहे उत्तर नागपूरमध्ये। सगळं संघटन सांभाळलेलं आहे। सगळ्या नेत्यांना माहिती आहे की ही महिला किती काम करते म्हणून। आणि सगळ्या लोकांना म्हणजे आज इतका धक्का बसलेला आहे की बा ह्या बाईचं तिकीट कसं काय कपू शकते बा म्हणून शानी। कारण की याच्या मागे 17मध्ये पण मी इलेक्शनसाठी फॉर्म भरला होता, तेव्हा पण जवळपास माझं फायनल याच्यावर होतं। त्यावेळेस एका कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिली होती। त्यावेळेस पण आम्ही मनाचा मोठेपणा करून काम करून त्यांना निवडून आणलेलं होतं। पण आता ह्या वेळेस आम्ही ज्या महिलेला आम्ही निवडून आणलेलं होतं, ती महिला प्रभागामध्ये कधी फिरली नाही किंवा कधी कोणी तिला ओळखतही नाही। फक्त तिच्या नावाने जनतेमध्ये रोष आहे आणि आज त्यांच्या मुलीला तिकीट देत आहेत। तर माझं काय चुकत आहे? मी कुठे कमी पडलेली आहे? आमचा पक्ष जेव्हा भारतीय जनता पार्टी हा आमचा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे, मग हा कार्यकर्त्याचा पक्ष झाल्यावर हा परिवाद कधी झाला? हा परिवारवाद काहून किंवा मी एससी मुद्दा आहे म्हणून का? मला हे विचारायचं आहे ना। माझं तिकीट कापण्याचं कारण मला सांगा। मी कुठे कमी पडत होती? सदस्यता अभियानमध्ये मी सगळ्यात टॉपवर राहिलेली आहे। महिला संघटन प्रभाग 5मध्ये एकही नव्हतं। मी एकटी महिला आणि संघटन सांभाळलेलं आहे। सगळ्या महिलांना मी जोडून ठेवलेलं आहे, जेंट्सपासून सगळ्या लोकांना। आजपर्यंत सगळ्या महिला रडून राहिल्या आज तिथे एरियामध्ये जा, सगळे लोक म्हणत आहेत की हे कसं घडलं म्हणून। जर आज तिच्या मुलीला द्याल, उद्या तिचं लग्न झाल्यावर तिच्या सुनीला द्याल का? म्हणजे आम्ही काय हे कामं म्हणजे आम्ही पूर्ण महिला कामच करत राहून आणि आम्ही ते परिवारातून येत जातीन तिकीटा घेत जातीन का? मला एवढंच माझ्या पक्षाच्या नेत्यांना विचारायचं आहे की मी कुठे कमी पडली आणि मी काय पडलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। मी पक्षाशी निष्ठावंत आहे ना, निष्ठावंत राहील। आपलं नाव सांगा आणि आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? मी पक्षाच्या विरोधात कधी गेली नाही आणि मी पक्षाच्या सोबतच आहे। पण मला जे माझ्यासोबत जो अन्याय दुसऱ्यांदा होत आहे, मला त्याचं उत्तर पाहिजे। आपलं काय नाव आपलं? माझा रंजना चरण बनसोड। ठीक आहे, आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष आहे, कारण अनेक वर्षे पक्षाची काम करतायत। काय सांगाल ताई, या ठिकाणी तुम्ही सोबत आहे यांच्या आणि आता तिकीट नाकारण्यात आलंय, काय सांगाल? सर, माझं म्हणणं हेच आहे सर की परिवार नकोच। आणि एक पहिले नवरा, नंतर बायको आणि नंतर मुलगी, परवा सून। मग कार्यकर्ते फक्त लेडीज का काम गोळा व्हायचं, काम करायचं, बायांच्या गाड्या बरोबर, बस त्याच्यासाठी। पण माझं म्हणणं एक वेळा तर त्यांना चान्स द्यावं, काम करते की नाही करत। माझंही म्हणणं हे, उद्या माझ्यावर बी अन्याय होऊ शकते, माझ्या मैत्रिणीवर पण अन्याय होऊ शकते। म्हणून माझं एकच म्हणणं आहे का त्या कुवाऱ्या मुलीला न देताना एक वेळा त्यांना चान्स तर देऊन बघा। अगर त्यांनी नाही केलं तर तुम्ही नंतर तिकीट देऊच नका। ताई, तुम्ही काय सांगाल या ठिकाणी? आप क्या कहेंगे? मैं तो ये बोलना चाहती हूँ कि भारतीय जनता पार्टी ने कभी भी कार्यकर्ता के ऊपर ध्यान देना चाहिए। जैसे अभी वो जो जिसको टिकट मिली है वो तो कभी यानी हमको आज तक दिखे ही नहीं है वो कभी। और जब जो काम करता है उनको ही टिकट नहीं देते, दूसरों को टिकट देके कौनता ये है, ये नहीं देना चाहिए, गलत है। और जाति भेद तो बिल्कुल भी नहीं होना चाहिए। और इसमें जाति भेद भी दिखाया गया है। ये जो अभी ये हुआ है ना, इसमें जाति भेद देखा गया है। तो फिर जाति भेद है तो फिर भारतीय जनता पार्टी में लो ही मत ना उस जात वालों को, लो ही मत फिर किसी को। तो ऐसे ही पहले पूछ लो कि उसको कि ये जाति कौन सी जात का है, यही आओ भारतीय जनता पार्टी में, वो जात का होगा वही आओ। ये ऐसा होना चाहिए, ऐसा सही है क्या गलत है ये बताओ। आता तुमच्या सहकाऱ्यांना तिकीट नाकारलंय, काय सांगाल, काय भावना आहे?
त्यांना तिकीट तर मिळालीच पाहिजे होती सर. आमचं असं म्हणणं आहे की त्यांना मिळालीच पाहिजे होतं तिकीट. त्यांच्या विरोधात कशाला म्हणजे जात पाहून त्यांनी भेदभाव केला त्यांच्यासोबत, असं नाही व्हायला पाहिजे होतं. आपण बघितलं या ठिकाणी रोष आहे आणि उमेदवारी जी आहे ती नाकारली आहे. ताई, पुढची भूमिका काय असणार आहे आता तुमची? माझी भूमिका काही नाही, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. माझे जे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, एवढं संघटन जोडलेले, माझ्या याच्यामध्ये जेन्ट्सपासून सगळे माझे कार्यकर्ता माझ्यासोबतच आहेत. मला उत्तर पाहिजे. मला उत्तर भेटल्याशिवाय मी माझी म्हणजे नाराजगी दूर होणार नाही आहे. मला परिवारवाद नाही पाहिजे. मी ग्राउंड लेवलवर कामं करते. मी एवढी भूमिका का स्वतःच्या याच्याआधी मी मेहनतीनं मी गडरपासनं तर लाईटाच्या खंब्यापासनं का एकेका महिलांची समस्या सोडवते. आज मी सगळ्याच्या ओठावर आहे, जनतेच्या ओठावर आहे. आणि आज माझ्यासारख्या बाईच्या जर तिकीट कापत आहेत तर मला उत्तर तर पाहिजेच ना सर. आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे उमेदवार आहे, ज्यांनी उमेदवारी मागितली होती, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि आता या ठिकाणी मोठा रोष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नागपुरात बघायला मिळतो आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.